स्ट्राइक वरती असेल प्रवीण तर नॉन स्ट्राइक वरती सुनील. दोन फलंदाज मैदानात उतरले. स्ट्राइक वरती प्रवीण तर नॉन स्ट्राइक वरती सुनील. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं निर्णय शूटिंग घेऊन आलाय तो राजेंद्र. क्रिकेटमध्ये मात्र वयाला आठ नसते. नक्कीच पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाजूला होता. सोडून देण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्यापर्यंत वळत आहे. तर दोन हात समांतर म्हणजे अतिरिक्त धावेने श्री गणेश झालेला आहे या सामन्याचा. अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावा झाल्या ते 1 धावा. महत्वपूर्ण लढत असेल एका वाडीतील हे दोन संघ. गोलंदाज राजेंद्र. स्ट्राइक वरती असेल प्रवीण. आकुडाप्याचा चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाईल. गोलंदाज चेंडू अडवेल. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करताना आपण पाहतोय पहिला चेंडू अतिरिक्त धाव त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचा निर्णय षटक हाणामारीचे षटक म्हणून ओळखले जाते. या षटकामध्ये धावा येणे गरजेचे आहे. 30 क्षेत्रामध्ये मात्र इथे मात्र पुन्हा एकदा आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. फेकी करेपर्यंत पोहोचेल का. पंचांचा इशारा येतो. या बोट जाईल आकाशात. इथे मात्र विकेटचे पतन झाले. काय घडतंय काय बिघडतंय मैदानात. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र लवकर माघारी परतली. सामनावीर मागच्या मॅचचा सामनावीर हा सामनावीरला मात्र गोल्डन डकचा शिकार बनावे लागेल. ज्या विकेटची चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहिले निलेश यांच्याकडून. जसा चेंडू आला तसा लगेच फेकी करून मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. हे महत्वपूर्ण आहे. 100% देणे गरजेचे आहे. एका खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी नसते 11 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी असते. हे दाखवलेले आज मैदानात. 30 क्षेत्राच्या बाहेर पाहिले तर 2 क्षेत्ररक्षण. एक पाहिलं तर लॉंग ऑनला तर एक मिड विकेटला. हे 2 क्षेत्ररक्षण 30 क्षेत्राच्या बाहेर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिले. कोणती धावेची आवश्यकता नव्हती. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला आणि विकेटचे पतन झाले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राजेंद्र. सरळ पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल. इथे मात्र पंचांवरती अपील लावण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. नक्कीच चांगली रनिंग आपण पाहिली. हा देखील धोक्याची घंटा बनू शकते. मात्र चांगली रनिंग झाल्यानंतर मात्र पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन फलंदाज पोचला. चौथी धाव घेतल्या सक्षम झाली. या धावेनंतर धावफलकावरती धाव असले त्या मात्र 2 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचे निर्णय षटक ओळखले जाते. या षटकामध्ये काय घडते काय बिघडते आपण पाहतोया. आतापर्यंत एक विकेट लवकर माघारी परतली रनआउटच्या स्वरूपामध्ये. डावकर हाताचा फलंदाज स्ट्राइक वरती असेल विजय. इथे मात्र सोडून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर म्हणजे व्हाईट +1 2 धावा. अतिरिक्त धावा रोखणे गरजेचे आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली मैदानात. अजूनही मोठा फटका कोणताही अजूनही चौकार षटकांची आतिषबाजी आपण पाहिली नाही. एकेरी दुहेरी धावेने देखील धावफलक पुढे सरकत आहे. 4 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना चला मित्रांनो विनंती असेल स्पीडअप करायचंय. फुलटॉसचा चेंडू होता त्याच्यावरती मात्र समाचार घेण्यास आला नाही. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जाईल. झेल पकडेल. पंचांचे बोट पुन्हा एकदा आकाशामध्ये जाईल. विकेटचे पतन झालेले आहे. नक्कीच नाराज असेल. जड पावलाने पवलींच्या दिशेने परतत आहे. नाखुश असेल. फुलटाचा चेंडू होता त्याला मात्र बॉल लाईनच्या बाहेर घालण्याचा प्रयत्न होता मात्र कुठेतरी चेंडू बराच टाइम हवेमध्ये राहिला. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जाऊन विकेट झेल पकडेल आणि ते मात्र विजयीची खेळी बाद करून टाकेल. पहिल्या पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये मात्र वर्चस्व दाखवत आहे. संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. आता मात्र सोहाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. जर्सी नंबर 24 एकाच गावातील हे 2 संघ. एके बाजूला संघ सिद्धनाथ फायटर वर्सेस सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघातील लढत मैदानात आपण पाहतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 2 विकेट लवकर माघारी परतल्या. आता सोहाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचे आहे. आपला संघ कुठेतरी अडचणीत आहे. 2 धावा 2 विकेट मात्र लवकर माघारी परतल्या. ट्रॅकरचा चेंडू होता त्याला मात्र आडव्या बॅटने खेळलेला. चेंडू जाईल तिथे मात्र पंचांचा इशारा येते. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा
पार येईल चौकार. नक्कीच शांत क्रिकेट चालले होते त्याच्यामध्ये हा मात्र चौकार आपण पाहिला. आडव्या बॅटने खेळला, सरळ जाऊन चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर गेला. या 4 धावेनंतर धावफलकावरती धावा पाहिल्या तर 8 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना अंतिमचा चेंडू, पहिल्या षटकातील अंतिमचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बाईटा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे फक्त धावा मिळतील एक धावे संतुष्ट व्हावी लागेल. पहिले षटक मात्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहिलं तर 9 धावा. 6 चेंडू 9 धावा, 2 विकेट मात्र लवकर माघारी परतल्या. चला विनंती असेल ना, संघाला आपले त्वरित क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं आणि सामना चालू ठेवायचा आहे. दुसरे षटक पवन, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक, महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय पवनच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. चांगली गोलंदाजी केली राजेंद्र आपल्या संघासाठी. अवघ्या मात्र 9 धावा खर्च केल्या पॉवर प्ले मध्ये. पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खालील त्याच्या आवाकाच्या बाहेर. इथे मात्र मिसफील्ड आपण पाहिली. पंचांचा इशारा येतो या षटकार. नक्कीच अतिगाही संकटात ही कुठेतरी मात्र इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, 1 हँडेड झेल घेण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू बोटांना ब्रश करूनच जाईल सीमारेषा पार, येईल उत्तुंग या सामन्यातील पहिला षटकार. 100% देणे गरजेचं आहे. एका खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी नसून 11 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी असते. पुन्हा एकदा मात्र इथे यष्टीरक्षकाकडून चुकी होती, तोपर्यंत 1 धाव छोट्या स्वरूपात 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. चांगले क्रिकेट. आता पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला, षटकार आला, त्याच्यानंतर मात्र ही 1 धाव. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती, माफ करा 16 धावा. 16 धावा धावफलकावरती असताना दुसरे षटक प्रगतीपथावरती. इथे पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असेल त्याच्या देखील आवाकाच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. या चुका रोखणं गरजेचं आहे. या चुका मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जातील. पाहिलं तर 1 षटकारामध्ये देखील चूक झाली, या चौकारामध्ये देखील चूक झाली. हा चौकार रोखणे गरजेचे होते. धावफलकावरती आता मात्र धावा लागत आहेत, लागणे गरजेचं आहे. कारण पहिले षटक कंजूसचे षटक आपण पाहिले, दुसऱ्या षटकामध्ये हाणामारीचे षटक. पुन्हा एकदा मात्र बॅटचा ब्रश घेऊन चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, निर्धावची सांगता. नक्कीच कमबॅक करताना पण पाहू शकतो, जिथे 1 षटकार 1 चौकार पाहिला त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. नक्कीच इथे मात्र पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी मात्र पारितोषिक असेल. चेंडू बराच टाइम हवेमध्ये, क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली, इथे मात्र चुकी होणार नाही. बोटांचा पिसारा केला, चेंडू अलगद जाऊन विसावला, विकेटचे पतन झाले. ज्याच्या बॅटमधून षटकार चौकारची आतिषबाजी पाहिली त्याला मात्र पवनच्या दिशेने परतावे लागेल. चांगली खेळी राहिली, आपल्या संघाला मात्र चांगल्या धावा देऊन गेला हा खेळाडू. राजू दादा नवीन फलंदाज, जर्सी नंबर 11 राजू दादा मात्र मैदानात उतरलेले आहेत. नक्कीच त्यांच्या मात्र बर्थडे निमित्त हा मात्र चषक खेळवले जाईल. उद्या मात्र त्यांचा 50वा वाढदिवस आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली. 1 षटकार 1 चौकार नक्कीच आला, त्याच्यानंतर कमबॅक करताना पण पाहू शकतो गोलंदाज पवन यांना. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. इथे मात्र सोडून देण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्यापर्यंत वळत आहे तर 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकत आहे 21च्या घरामध्ये.
अतिरिक्त धावा रोखणे गरजेचे आहे. धावफलकाचा विचार केला तर अतिरिक्त धावा खूप खर्च केल्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र शतरक्षक असेल फेकी करेल मात्र तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये इथं चुकी होते. एक धावे जे मात्र दुसरे धावेमध्ये रूपांतर केले. या चुका रोखणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा फंबलिंग झाले यष्टीरक्षकाकडून. तिसरी धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा तीच चूक. काय घडतंय काय बिघडतंय मैदानात? ज्या मैदानात मात्र 4 धावा धावून घेतलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जिथे मात्र कोणतीही धाव नव्हती त्या मैदानात मात्र 4 धावा सहजरित्या धावून घेतल्या. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिले. कुठेतरी प्रेशर आहे. जिथे मात्र पाहिलं तर एकही धाव नव्हती त्या चेंडूवरती मात्र 4 धावा सहजरित्या पूर्ण करून घेतल्या. नक्कीच बोलताना क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते. वयाच्या 50व्या वर्षी मात्र 4 धावा पूर्ण करणे म्हणजे अशक्य आहे. इथे मात्र वयाची 30 उलटून गेली तर माणसाला मात्र चालता येत नाही. इथे मात्र माणूस पळत आहे. त्या देखील तब्बल 4 धावा धावून घेतल्या. एकोणतीस धावा धावफलकावरती पाहतोय आपण. नक्कीच 25 धावा. माफ करा, चुकतो तो माणूसच, चुका सुधारतो देखील माणूस. चुका सुधारणं गरजेचं आहे आयुष्यात. आयुष्य असो या खेळ, चुका झाल्या तर त्या सुधारणं गरजेचं आहेत. एकदा देखील देव देखील संधी देऊन पाहतो. त्या संधीचं सोनं करणे गरजेचं आहे. संधीचं सोनं पाहिलं जिथे मात्र 4 धावा सहजरित्या पूर्ण करून घेतल्या. स्लोनवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असेल त्याच्या कडून मात्र फंबलिंग होते. 26 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. क्षेत्ररक्षकाकडून खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण गरजेचं असेल, चांगले क्षेत्ररक्षण करणे गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा उंचावण्याचा चेंडू होता. जर्सी नंबर 02 जाईल चेंडू खाली. झेल घेईल का? नक्कीच अप्रतिम झेल आपण पाहिला. विकेटचे पतन झाले. चांगला झेल आपल्या संघासाठी 100% देताना आपण पाहतोय. असे क्षेत्ररक्षण करणे गरजेचे आहे. धावा जर आपणास रोखायचे असतील तर असे क्षेत्ररक्षण करणे गरजेचे आहे. नवीन फलंदाज मैदानात उतरलाय. जर्सी नंबर 9 अभि. अभिच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. जबाबदारी घेऊन जाईल का मैदानात? अंतिमचे 4 चेंडू स्ट्राईक वरती असेल अभि. अभिच्या खांद्यावरती जबाबदारी असेल, कारण संघाचा आतापर्यंत डाव पाहिला तर धावफलकावरती धावा पाहिला तर 26 धावा. विचार केला तर सन्मानजनक स्कोर राखणे गरजेचं आहे. अंतिमच्या 4 चेंडूवरती धावा येणे गरजेचं आहे. 2 षटकार 3 चौकारांची आवश्यकता असेल या संघाला. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सोडून दिलेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन कुठेतरी चेंडू पडल्यानंतर थोडंच हलकासा बाहेर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगली गोलंदाजी. अंतिमचे षटक, ज्या षटकामध्ये हा मात्र हाणामारीचे षटक ओळखले जाते, त्या षटकामध्ये मात्र धावा रोखलेल्या आहेत. महेशचे कौतुक करू शकतो. मात्र 1 धाव आतापर्यंत खर्च करून 1 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केलेली आहे. प्रकारचा चेंडू होता. मात्र पुढे उडवण्याचा प्रयत्न होता पण चामचेपर्यंत वळत आहेत. बोट जाईल आकाशात. इथे मात्र विकेटचे पतन झालेले आहे. तू चल मैं आ रहा हूं हे समीकरण मात्र मैदानात चाललेलं आहे. बॅक टू बॅक विकेट मात्र पवनी दिशेने परतत आहेत. धावफलक मात्र पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे. कौतुक करू शकतो आपण महेशचे. 2 विकेट आपल्या नावावरती करून 1 धाव मात्र खर्च केलेला आतापर्यंत आपल्या गोलंदाजातून. सॉरी माफ करा, निलेश गोलंदाज. नक्कीच अंतिमच्या 2 चेंडूंचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे. अंतिमचे षटक, अंतिमच्या षटकातील 2 चेंडू.
गोलंदाज सज्ज. इथे मात्र यारकर स्वरूपाचा चेंडू, इथे मात्र फॉलो मध्ये विकेट करताना काय होईल का, रनआउटची संधी. पंचांचा मात्र पेंडिंग असेल. इथे मात्र बोर्ड जाईल आकाशात, विकेटचे पतन होईल. तू चल मे आ रहा समीकरण मैदानात पाहिलं, कारण चांगली गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली तर तीन विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केलेले आहेत. सव्वीस धावा धावफलकावरती सजले. अंतिमचा चेंडू या षटकातील या इनिंगच्या पहिल्या इनिंगचा अंतरा. अंतिमचा चेंडू, अंतिमच्या चेंडूवरती येईल का षटकार, सन्मानजनक स्कोअर होईल का. जिथे पाहिलं तर एक धाव मात्र आतापर्यंत खर्च करून 3 विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या गोलंदाजासाठी. आवडली असली तर एक धाव खर्च केलेले आतापर्यंत. अंतिमचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली, एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल का, मिसफील्ड झाली. हे रोखणे गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो वारंवार चुकीला माफी नसते. जिथे मात्र धावा रोखणे गरजेचं असतील तर मात्र क्षेत्ररक्षण करणे गरजेचं असेल. 2 धावेनंतर धावफलकावरती धावा पाहिले तर 28 धावा, 29 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 29 धावा, 18 चेंडू 29 धावा, 29 चेंडू 18 धावा. साधं सोपं समीकरण. चला विनंती असेल मित्रांनो स्पीडअप करायचं आहे, त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घेऊन घ्यायचं आहे. बाबू पाणी बॉटल घे ना. अरे लागचा बॉल आहे, विकेट काय करायचे. तू पळाला तिकडे जायचंय. नसतीचं काय झालं सर विजा, विजा इकडे इकडे. नसतीचं काय झालं असतं. नसती तर काय झालं, रनआउट झाला. नसती तर रनआउट झाला असता, ते होणारच आहे. प्रवीण बघू ना, रनआउट आऊ दे ना. तिथे रनआउट काय काय करायचं. लास्टचा बॉल रनआउट झाला, रनआउट झाला. 29 टू विन. अरे मगाशी 11 बिल्डर होतं ना, आता कसं यायचं कमी झालं ना. प्रवीण जायचं कोण होतं आता मगाशी प्लेअर होतं ना, मगाशी पण एकच कमी होता ना. आता पण आता तो तिकडे गेला, त्यांची प्रॅक्टिस झाली ना. आता मॅच आहे नंतर वाटतंय ह्याच्यानंतरची मॅच आता आली पाहिजे. टॉसला आला पाहिजे. टॉसला येऊ द्या. ओम साई गलमेवाडी विरुद्ध नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. ओम साई गलमेवाडी वर्सेस वीर हनुमान माटेकरवाडी. या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंतिमचा कॉल असेल ओम साई गलमेवाडी वर्सेस वीर हनुमान माटेकरवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. अठरा चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल. चांगली लढत आपण मैदानात पाहतोय. एकाच गावातील हे 2 संघ. एके बाजूला असेल सिद्धनाथ फायटर वर्सेस सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघातील लढत आपण पाहतोय मैदानात. 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल. हॅलो 2 फलंदाज मैदानात उतरले. एके बाजूला असेल महेश तर एके बाजूला पवन. महत्वपूर्ण आवश्यकता असेल धावांची. 18 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी मात्र 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता. तर सामना मात्र डिपेंड देखील करणे गरजेचे आहे. धावा पुरेशा अशा झाले नाही धावफलकावरती. आता मात्र त्या धावा रोखणे गरजेचे आहे. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय देवा. देवाची हाईट पहा, उंची, बॉडी
चांगला गोलंदाज आहे. कित्येक प्रीमियर लीग मात्र ह्या गोलंदाजाने गाजवलेले आहेत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, मात्र नक्कीच गोलंदाज कौतुक करू शकतो. पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला बॉल केलेला आपले वर्चस्व गाजवलेला आहे. पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. पॉवर प्लेचं निनाद षटक, हे षटक मात्र हाणामारचे षटक ओळखले जाते. कारण या षटकामध्ये मात्र 30 क्षेत्राच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतात. एक पाहिलं तर लॉंगनच्या तर एक लॉंग ऑफला. हे 2 क्षेत्ररक्षण आपण पाहतो 30 क्षेत्राच्या बाहेर. सामना लढत मैदानात महत्वपूर्ण लढत. 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. नक्कीच पंचांचा इशारा होती नो बॉल, दंडात्मक नो बॉल. आता मात्र पुढील चेंडू असेल, फ्री हिटची संधी असेल. अतिरिक्त धावेने मात्र धाव फलकावरती धावा सजले 1 धाव. फ्री हिटची संधी असेल फलंदाजाला. महेश आणि पवन हे 2 फलंदाज मैदानात उतरले आहेत. आवश्यकता असेल जबाबदारी घेऊन आले असतील आपल्या संघासाठी. फ्री हिटची संधी असेल. पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. पंच मात्र आमच्यापर्यंत वळत आहेत. नक्कीच 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव म्हणजे घातक धाव. घातक धाव म्हणजे ह्याने मात्र धावफलका समोरच्या टीम मध्ये वाढ होईल. आपली नुकसानीच. धावफलकाचा विचार केला तर 2 धावा धावफलकावरती. 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ खेळपट्टीवर झालेला आहे. पहिली षटक पॉवर प्लेचं षटक. फुलटाचा चेंडू होता, मात्र त्याला हलक्या हाताने खेळलेला आहे. सहजरित्या 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली. एके धावेने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. शांत क्रिकेट आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या निर्णायक षटकामध्ये कोणताही अजून मोठा फटका आला नाही. मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. 29 धावांचे आव्हान असेल या संघासमोर. 3 धावा धावफलकावरती सजले पहिले षटक प्रगतीपथावरती. इथे मात्र शतरक्षक असेल त्याच्या डोक्यावरून, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल का सीमारेषा पार. चेंडू जाईल सीमारेषा पार. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 1 बाउन्स 2 बाउन्स येईल दणदणीत. चौथ्या चेंडूवरती चौकार. लाजवाब फटका आपण पाहिला कव्हरच्या डोक्यावरून. शतरक्षकाकडून नक्कीच चूक झाली. त्या चुकीचे रूपांतर मात्र 4 धावेमध्ये. धावफलकाचा जर विचार केला तर 7 धावा. 3 चेंडू नक्कीच. अजूनही 3 चेंडूंचा खेळखेळटीवर बाकी आहे. पहिली षटक प्रगतीपथावरती असताना. तीन चेंडू 7 धावा धावफलकावरती सजलेले आहेत. इथे मात्र यार्कर स्वरूपाचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. नक्कीच कुठेतरी कमबॅक करताना आपण पाहतोय एक चौकार नक्कीच आला. त्या चौकारानंतर ही निर्धाव चेंडू टाकणे गरजेचं आहे. संघाला मात्र धावा रोखणे देखील गरजेचं आहे. पुढील पाहतो तर महेश आणि पवन हे 2 फलंदाज देखील मैदानात उतरलेले. जबाबदारी यांच्या देखील खांद्यावरती असेल. फुलटाचा चेंडू होता, तिथे मात्र शतरक्षक असेल. धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नाकारलेला आहे. नक्कीच हा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता पाहिली. या चेंडूवरती देखील कोणतीही धाव नाही. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. एक चौकार आला, त्या चौकारानंतर 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले. नक्कीच धावसंख्या स्थिरावलेली आहे 7 या घरामध्ये. कुठेतरी चौकार आला, त्याच्यानंतर अजूनही कोणते धावा खर्च केलेला आहे. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. पॉवर प्ले जे निनाद षटक ओळखले जाते ते ह्याच्यासाठीच. हा प्रकारचा चेंडू होता, मात्र जाईल यष्टिरक्षक. इतर रनआउटची संधी असेल. काय घडतंय? फेकी अचूक आहे का? नक्कीच चोरटी धाव घेतलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांचा विचार केला तर 8 धावा. आता समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. 21 धावा 12 चेंडू. साधं सोपं समीकरण ठेपलेलं आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल, आता मात्र येणारी वेळ काळच ठरवेल.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला प्रवीण. हा प्रकारचा चेंडू आहे, कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आहे. दोन शतरक्षक असतील चेंडू खाली, त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल दंडनात. 4 धावांसाठी 4 चौकार. कौतुक करू शकतो आपण. पाहिला तर चेंडू ऑफसाईडला टाकला होता, त्याच्यावरती मात्र कव्हर ड्राईव्ह मारणं सक्सेसफुल झाला. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू गेला. 4 धावांसाठी चौकार. हल्ला बॉल करणे गरजेचं आहे. समीकरण लक्षात घेऊन खेळ खेळणे गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न नाकारलेला आहे. नक्कीच हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, थोडासा बॅटचा कडा घेऊन मात्र चेंडू तिथे विसावला. कमबॅक करताना पहिला निर्धाव चेंडूची सांगता. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना प्रवीण यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. कर्णधाराने मात्र जबाबदारी सोपवलेली पार पाडणे देखील गरजेचं आहे. पवन मात्र आपली पूर्णपणे जबाबदारी पार पाडत आहे. वैयक्तिक धावा पाहिल्या तर त्याच्या 9 धावा. इथे मात्र सोडून देण्याचा प्रयत्न होता, डेलिग्रेट घोषित केलेला आहे. नक्कीच कोणताही बॅटचा बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली. कमबॅक करताना पाहिलं बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. धावफलक आता मात्र स्थिरावलेला आहे. काय घडतंय मैदानात? चौकार आला, त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक असेल, वा लाजवाब अफलातून. इथे मात्र जॉन टेलरची आठवण करून देणारा हा झेल मात्र घेतलेला आहे, जिथे मात्र सहजरित्या 2 पाय हवेमध्ये, 2 हात हवेमध्ये घेऊन हा मात्र अलगद बोटांचा पिसारा केला. चेंडू जाऊन विसावला. इथे मात्र विकेटचे पतन झालेलं आहे. घातक फलंदाज माघारी परतत आहे. पवन नाराज असेल, कुठेतरी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला आणि विकेटचे पतन झाले. क्षेत्ररक्षकाचे मात्र कौतुक करू शकतो. जर्सी नंबर 99 सुनीलसाठी मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय झेल पकडला, हे 100% देणे गरजेचं मैदानात. आपल्या संघाला मात्र विजय मिळवून द्यायचा असेल तर 100% देणे गरजेचं आहे. एका खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी नसती, एका खेळाडूवरती क्रिकेट नसते. हे क्रिकेट पूर्णपणे 11 खेळाडूंच्या खांद्यावरती असते. नवीन फलंदाज मैदानात उतरलाय निलेश, जबाबदारी असेल निलेशच्या खांद्यावरती. पवनने मात्र आपली अर्धवट जबाबदारी सोडून पवनने दिशेने परतला. नाराज असेल, नाखुश असेल, कुठेतरी फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका अचूकच जाऊन सुनीलच्या हातामध्ये जाऊन विसवला. पुन्हा एकदा सोडून देण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगली गोलंदाजी. कमबॅक कसा असावा तर असा असावा. आयुष्यामध्ये देखील कमबॅक करणे गरजेचं आहे. खडतर आयुष्य देखील कोणाचे देखील असेल, मात्र खचून जायचं नसतं. क्रिकेटने खूप काही शिकवले. पडायचं, उभं राहायचं, जिंकायचं की हारायचं हे देखील आपल्याला क्रिकेटने शिकवले. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हा ट्रॅकरचा चेंडू होता, चेंडू जाईल पंच आमच्यापर्यंत वळत आहे घोषांकी क्षेत्रामध्ये. समीकरण पाहतोय आपण, काय घडतंय काय बिघडतंय. लाजवाब प्रवीण यांची गोलंदाजी आपण पाहिली. धावफलकाचा जर विचार केला तर 13 धावा. आता येणारे समीकरण असेल 6 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल, माफ करा. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. साधं सोपं समीकरण तुमच्यापर्यंत ठेपलेलं आहे. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल, आता मात्र येणारी वेळ काळ ठरवेल. जिथे मात्र वेळ काळ ही कोणाच्या हातामध्ये नसते, ती मात्र सिद्ध करणं गरजेचं आहे. हिरो बनणे गरजेचं आहे. एके बाजूला पाहिलं तर सिद्धनाथ फायटर वर्सेस सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघातील लढत आपण मैदानात पाहतोय. दोन्ही संघ एकाच गावातील, एकाच वाडीतील आमने सामने आता मात्र मैदानामध्ये. वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिमच महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय तो मात्र सुनील.
महेश मात्र इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय एम एस धोनीची आठवण देणारी मात्र स्टंपिंग पाहिली. यष्टीरक्षकाचे कौतुक करू शकतो. जसा चेंडू हातामध्ये आला तसा मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. वा आपल्यातून क्रिकेट मैदानात चालू झालेला आहे. आता रंगत आलेली आहे. आता मात्र सांगता येत नाही वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी मित्रांनो बदलेल सांगता येत नाही. जिथे मात्र वेळेला देखील घाबरावी लागेल आणि क्रिकेटला देखील घाबरावी लागेल कारण वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 16 धावा 16 धावा 5 चेंडू. हा व्होल्टेज मुकाबला. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल कोणाला मात्र परतीचा प्रवास लागेल. टाळ्यांचा मात्र जयघोष आहे कारण संघाची मात्र बहारदार खेळ मैदानात आपण पाहतोय. यष्टीरक्षकाचे कौतुक करू शकतो. चांगले यष्टीरक्षण आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. स्लोवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र बोट जाईल आकाशात. काय घडतंय काय बिघडतंय तू चल मी आ राहू हे समीकरण मात्र मैदानात आपण पाहतोय. जिथे पाहिलं तर पहिलं नक्कीच इथे मात्र आता बक्षीस येणार. जर ह्या सुनील यांनी मात्र हॅट्रिक घेतली निवास मोरे साहेबांकडून मात्र 1001 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. ही मात्र थाप आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपला क्रिकेटमध्ये चांगला खेळ राहील तेव्हा मात्र असे कित्येक जण मात्र आपल्या पाठीवरती थाप देतात. थाप घेणे देखील गरजेचं आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. पवन केने सारखा मात्र एक भिवंडी मधला खेळाडू आज मात्र इंस्टाग्राम वरती मात्र काय पाहतोय त्याला फॉलोअर्स देखील पाहिलं तर A1 पवन केने हा खेळाडू जर पाहिलं काय आपल्यातून स्टान्स असतो. हा खेळाडू कित्येक खेळाडूमध्ये आपल्याला गाजलेला आहे. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी असेल सोडून दिलेला आहे. मात्र पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर म्हणजे हॅट्रिक तो धाव. हॅट्रिक अजून देखील चालू आहे. 1001 रुपये पारितोषिक दिलेलं आहे. निवास मोरे अध्यक्ष साहेबांच्याकडून मात्र 1001 रुपयाचे पारितोषिक सुनील यांना देण्यात येणार आहे. हॅट्रिक चेंडू असेल पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न यार्कर स्वरूपाचा 11 रुपयाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे फेकी करेपर्यंत मात्र चोरटी धाव प्रयत्न होता. मात्र नक्कीच फेकी करणे गरजेचे होते. सुहास यांच्याकडून चुकी होते. 1 धाव होते मात्र 1 धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये केले. समीकरण पाहिले तर आता 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावा 2 मोठ्या षटकारांची आवश्यकता असेल. आपल्याकडचा चेंडू आहे उंचावलेला आहे. क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली त्याच्या मात्र अलगत पोटामध्ये जाऊन विसावेल. इथे मात्र खेळी बाद केलेला आहे. नाराज असेल नाखुश असेल कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला आणि विकेटचे पतन झाले. तेजसला मात्र परतावे लागेल. पवलच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानात उतरलाय नितीन. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही अशक्य असे नसतं कारण एक निर्धाव चेंडू पडला तर त्याच्यावरती षटकार आला तर मात्र समीकरण चेंज होऊ शकते. पुढे मारण्याचा प्रयत्न होता मात्र यष्टीरक्षक चतुर चालाक जशी मात्र कामगिरी करतोय गोलंदाज तशी मात्र कामगिरी करत आहे यष्टीरक्षक. तू चल मी आ राहू हे समीकरण मात्र मैदानात चाललेलं आहे. पाठोपाठ विकेट मात्र मैदानात परतत आहेत. नक्कीच निलेश अंतिमचा चेंडू हॅट्रिकचा अंतिमचा देखील चेंडू आणि सामन्याचा देखील अंतिमचा चेंडू. हॅट्रिक येईल का नक्कीच. नाराज असेल नाखुश असेल मात्र मित्रांनो सुनील साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जिथे मात्र तब्बल 3 धावा देऊन 4 विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केलेले आहेत. हार्ड लक बॅड लक सिद्धनाथ फायटर संघ आपला देखील चांगला खेळ राहिला. सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघ आपल्याला देखील पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा.